माझं प्लीज ऐकून घे. आशू, तू माझं ऐकून घे. या मुलीकडनं माझ्या काही अपेक्षाच नाहीयेत, पण आशू तू, अरे एवढी मोठी गोष्ट झाली ज्याने तुझं अख्खं आयुष्य बदललं, ती तू आमच्यापासून लपवलीस. नाही, हा ठीक आहे, तुला असं वाटलं असेल की मला राग येईल, मी चिडेन, पण मग भाऊंशी बोलायचं होतंस, काकाला सांगायचं होतंस, उर्मिलाशी बोलायचंस, पण तू कोणाशीही बोलला नाहीस. तुझी शपथ मला सांगायचं होतं, मला तुलाच सांगायचं होतं. पण एक गोष्ट लक्षात घे, या गोष्टी फोनवरनं सांगणं कसं वाटतं, गैरसमज होऊ शकतात, त्यातनं भांडणं होऊ शकतात. म्हणून मला प्रत्यक्षात भेटून बोलायचं होतं हे सगळं. मग जेव्हा आम्ही तिथे आलो होतो तेव्हा का नाही बोललास? तुम्ही आला होता, मग तुम्ही ब्रेकफास्ट केला, सगळे किती खुश होते, म्हणून मी काही बोललो नाही तेव्हा. आणि मला मान्य आहे, मी जस्टिफिकेशन नाही देते, मला मान्य आहे, मी तुम्हाला उशिरा सांगितलं, माझी चूक झाली. पण ही गोष्ट लक्षात घे की यात शिवाची फक्त चूक नाहीये. कशी चूक नाहीये कीर्ती, भाऊ? प्लीज प्लीज आता तरी मला अडवू नका. अजून किती दिवस आपण सगळ्यांनी ही लपवाछपवी सहन करत राहायची आहे? ती दिव्या जेव्हा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी घरी आली होती ना, तेव्हाच या मुलीने आशूला घरी पाठवायला हवं होतं, हो ना? म्हणजे एक मिनिट, शिवा मला बोलली होती की तू जा, पण मीच म्हटलं मी इथे थांबतो. इथे एक तर करायला कोणी नव्हतं. भाऊ, माझं बोलणं झालं होतं तुमच्याशी, आणि तिथे सणाचे दिवस होते म्हणून. अच्छा, म्हणून तू थांबलास. छान. म्हणजे ती दिव्या तिथे समोर असताना तुला त्रास झाला असेल, राग आला असेल, आणि तरीही तू थांबलास. हा सगळा तुझा चांगुलपणा आहे. पण या चांगुलपणाचा फायदा शिवाने घेतला. का तिने तुला जाऊ दिलं नाही? एवढंच नाही, तिने गोष्टी आमच्यापासून लपवल्या सुद्धा. सीताई, मला लपवायचं नव्हतं. आणि यात आशूची काहीच चूक नाहीये, सगळी चूक माझी आहे. मी पाठवायला हवं होतं त्याला. पण पाठवलंस का? नाही ना? कसं पाठवशील? तो जर इथे आला असता तर तुझ्या घरची कामं कोणी केली असती? काही संबंध नाहीये ताई, तू उगाच काहीतरी कुठलाही विषय कुठेही नेऊ नकोस प्लीज. एकतर शिवा आपल्या घरात जशी कामं करते, सगळ्यांना मदत करते, तशी मदत मी तिथे जाऊन केली तर काय बिघडलं? खरंच सॉरी सीताई, मी नाही असं करणार. परत मला माफ करा. किती वेळा आणि कशासाठी माफ करायचं तुला शिवा? आणि माफ करून सुद्धा पुन्हा तेच पालथ्या घड्यावर पाणी. पण ह्या वेळी तुझ्या चुकीला माफी मिळणार नाही. ऐक ना प्लीज. नाही बोलायचं मध्ये, नाही बोलायचं. माझ्या मुलाला झालेला त्रास मी विसरू शकत नाही. त्यामुळे हिला मी कधीही माफ करणार नाही. सीताई, बास, विषय एकदम बंद. आम्ही दोघी जर या घरात राहणार असू तर मला हिचं तोंडही बघायचं नाहीये. कसला विचार करताय? प्रश्न चुकीचा विचारला मी, हो ना? तुम्ही कसला विचार करणार? तुमच्या सुनेचा. शिवावर कसा अन्याय होतोय आणि मी तिच्याशी कशी वाईट वागतेय, हो ना? पण तिचं वागणं बरोबर वाटतं तुम्हाला? सीता, अगं आशूने सांगितलं ना, शिवा त्याला पाठवत होती पण तो नाही म्हणाला. मग आता आपण शिवाला कसं काय दोष देऊ शकतो? सीता, तू असं कधी वागली ना? तू अशी नाहीयेस सीता. मी नाहीच आहे अशी. मला असं वागायला आवडत सुद्धा नाही. पण ही मुलगी वेळोवेळी मला असं वागायला भाग पाडते. आणि मी काय तिला असं म्हटलं नव्हतं की तू या घरातून निघून जा, हाकलून दिलं नव्हतं.
मी फक्त एवढंच म्हटलं की मला तिचं तोंड बघायचं नाही. हेच चुकतंय. हे बघा, तुम्ही जर आशू आणि शिवाचं लग्न लावून दिलं नसतं ना, तर आज ह्यातलं काहीही घडलं नसतं. त्यामुळे तुम्ही मला बोलू नका. पण ह्यावेळी तुझ्या चुकीला माफी मिळणार नाही. आम्ही दोघी जर या घरात राहणार असू तर मला हिचं तोंडही बघायचं नाहीये. सॉरी शिवा. अगं मी ना आईला समजवण्यात कमी पडलो ग. ठीक आहे रे आशू, तू तुझ्या परीने सगळ्या गोष्टी केल्यास. काय आता माझीच चूक होती तर तू बाजू तरी किती घेशील माझी. मला ना एक गोष्ट कळत नाही, आपण तिकडे असताना सगळं किती चांगलं असतं आणि इथे आल्यावर सगळं बिघडतं. अगं काय म्हणजे का राग आहे आईला तुझ्यावर एवढा? आणि ऑनेस्टली ना तिने असं कधीच केलं नाही कोणाबरोबर. तिचा कधीच कोणावर असा राग नाही, तिच्या स्वभावातच नाही येते. पण तुला सांगू का, एखादी आई कधीच चुकू शकत नाही. अगं त्यांचा राग सिच्युएशनवर आहे. ज्या पद्धतीने आपलं लग्न झालं त्या सगळ्याचा राग आहे त्यांना. पण आता काय करायचं? लढत राहायचं. माझे पप्पा कायम सांगायचे की नेहमी लढत राहायचं. अगं शिवा, तुला माहित नाही, ती जेव्हा मला तिच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणाला तरी एकाला निवडायला सांगते तेव्हा मला काय करायचं कळत. तेव्हा तू नेहमी त्यांना चूज करायचं, कारण त्यांचा हक्क जास्त आहे तुझ्यावर. आणि तुझं काय? हे बघ, मी त्यांचं एकदा मन जिंकलं ना की सगळं सोपं होईल. बघ शिवा, तू न करू शकशील. मग तुझ्यात तो चार्म आहे, पर्सनॅलिटी पण तशीच आहे, चार्मिंग. तुझा चार्म वर्क होतो. तुझ्यावर झालाय का वर? तुला जिंकलंय का मी? हो, हो, तू लाजतोय. लाजत नाहीये मी. आपल्यात ना बाई उलटच असतं सगळं. म्हणजे मी लाजायला पाहिजे तर तू लाजतो. हे चुकीचं आहे. मी तुला इथे मदत करायला आलो आणि तू उलटे माझ्यावरच गेम टाकतीये. आणि सब तू माझी भाषा पण शिकला रे. माहिती आहे मला थोडी थोडी. ते चांगलंच आहे. पण मला एक सांग ना, की तू ते काय ते बोललात चार काय काय ते वर्क झालंय का? काही प्रश्न काही विचारते. झालंय का? तू काय? झाला वर? हो यार झालाय, पण झाला. मित्र म्हणूनच आहे. हे मित्र चुकीचं म्हणून झालंय. आहे. चुकीचं आहे. मी पण असं आपण पण करू नकोस या शिवा. काहीतरी मला घाबरवते का? काय ग? हा काय काय चाललंय? अरे माझं काय नाही, मला एक गोष्ट करायची आहे. काय चाललंय तुझं? हसू नको. पडली असतीस ना आता, लागलं असतं. नाही लागणार मला. काय तुला काय वरदान दिलंय कोणी? हो, माझं वरदान माझ्या समोर आहे. तुम्हाला कधीच काही होऊ देणार नाही. काय चाललंय तुझं हे? अरे तू ते नाही, इथे मी सगळं करते, नंतर तुला सांगते. तू आधी मला सांग कसं करायचं ते. हे मला बांध. ए तू काढला आता, बांध, मला बांधून दे. घे. अगं बांधलं? थांब एक सेकंद. फक्त काय चाललंय सांगशील का? म्हणजे मला तुला मदत करता येईल व्यवस्थित. तू मला चांगला आधी गाईड कर. हो करतो. हा हा बोल आता काय सोड. करायचं? आता मला गाईड कर कसं चालायचंय. एक काम कर, हा ये अशी ये सरळ लेफ्ट.
इथे हळू सांभाळून बीन बॅग आहे. हात पुढे घे, हात समोर ठेव म्हणजे समोर काय कळेल. अरे, हा, चाल आता अरे, चाल बरं. चाल जा पुढे चालू? जा पुढे. भिंत आहे पुढे भिंत. जा. बापरे. हा लागली भिंत. हा. व्हेरी गुड झालं. अच्छा आता इथे हा आता ये हा. इथे. इथे आली. बरोबर. अरे हे काय हे ना ओळख बरं काय आहे. हा तर गोड गोड छकुला आहे. बस बस गंमत बस. आई ग सावकाश. थँक्यू. आत्ता वाटतंय मला हे सगळं जमेल. अगं काय जमेल तुझं चाललंय काय. हे चाललंय सीताईंचं मन जिंकण्यासाठी. सीताईंचं मन जिंकण्यासाठी. बर कळेल तुला छकुला. ओके. आर्थिक सफलता उत्तम म्हणजे बरं आहे, पैसे मिळतील. काय जावई बापू, लय टेन्शन मध्ये दिसताय. नाही म्हणजे डोसक्यावर तुमच्या लय ढिगभर टेन्शन आहे असं वाटतंय हो. हा आजी ते मला गावी जावं लागेल. असं अचानक? हो आई ते जरा काम आलंय ना अर्जंट म्हणून. होय काय, मग जायला पाहिजे. पण म्या काय म्हणते, अहो तुम्ही इथंच राहताय ना व? हो आजी मी इथेच राहतो, पण माझे आजोबा गावी असतात ना. हा त्यांना काय शहराचं वातावरण त्यांना काही मानवत नाही. होय काय? आता आजोबांनी बोलवलं तर जावंच लागेल ना आजी. होय जायलाच पाहिजे. पण दिव्या म्हणते की अजून काही दिवस थांबू. आता आजोबांचा असा हट्ट आहे की नाही येतोय तर नाच सुनेला घेऊनच ये. होय काय? मग मला काय समजत नाहीये काय करू ते. नाही मग तुम्हाला जायलाच हवं. हो मग जायलाच पाहिजे की. दमले बाबा. आई चहा ठेवशील प्लीज. काय झालं? असं का बघतायत? चहाच मागितलाय मी, अमृत नाही. काय झालंय? कसं आहे ना दिव्या, चंदनचे आजोबा गावी असतात ना. हा मग चंदन तू काही बोललायस यांना? नाही मी त्यांच्या आजोबांनी तुला बोलवलंय. आणि हे बघ, असं बी मुलगी लग्न होऊन गेली की 4 दिवसच पाहुणे म्हणून यायचं असते माहेरला. चंदन मी तुला सांगितलंय मला तिथे नाही जायचंय. दिव्या आवाज कमी कर. आणि हे बघ आता तुम्हाला जायला हवं. तसंही तू इथे येऊन खूप दिवस झाले. अगं पण आई मी किती दिवसानंतर घरी आलीये. अगं दिव्या, आपल्या स्वतःच्या घरी जायचं असतंय ग. अगं माहेर काय लगीन झाल्यानंतर 4 दिवसासाठीच असतंय. पाहुणी म्हणून यायचं आणि पाहुणी म्हणून जायचं. बरं जावई बापू, तुमचं गाव कंचं म्हणलावं तुम्ही? बावशी. पावशी? हे नाव काय कधी ऐकलेलं नाही. हा म्हणजे काय फार आतमध्ये हो माझं गाव, त्यामुळे. होय काय? पण मी काय म्हणते, तुमच्या घरच्यांना इथे एकदा बोलावलं असतं तर नाही म्हणजे भेटलो असतो ना, ओळख झाली असती सगळ्यांची. नाही बरोबर आहे, पण काय आहे ना बाबांच्या सध्या कंटिन्युअस बिझनेस ट्रिप्स चालू आहेत, त्यामुळे त्यांना सध्या माझ्यासाठीच वेळ मिळत नाही. हा पण मी पुढच्या वेळेस येईल तेव्हा त्यांना नक्की घेऊन येईल. चालतंय चालतंय, ठीक आहे. तर मग आता आवरायला घ्या. आजोबांनी बोलवले म्हणजे तेचनी भेटायला जायलाच पाहिजे तुम्हासनी, होय का नाही? ह्याला काय अर्थ आहे? मला अजिबात पटत नाही आहे. अगं ए दिव्या, काय ही पोर आहे हो? हा काही हरकत नाही.
होईल ती तयार. आता जरा मोकळा श्वास घेता येईल. कठीण आहे, समद कठीण आहे. काय हो काय झालं? नाही काय नाही. काही नाही कसं? चेहऱ्यावर 100 किलोचं टेन्शन दिसतंय. काय झालं सांगा. उर्मिला, संपदाच्या शिक्षणाबद्दल आपण जो निर्णय घेतलाय तो योग्य वाटतोय ना तुला? म्हणजे म्हणजे तो रॉकी ग, ते ना मला थोडं रिस्की वाटतंय. काय आता मध्येच तुमचं? बघ ना, ते आता सेम वयाचे आहेत आणि या वयात अट्रॅक्शन होऊच शकतं ना. हो नाही हो, असं काही होणार नाही. आणि आपली संपदा लहान आहे अजून. काय तुम्ही? ते आपल्यासाठी ग, पण असं काही झालं ना तर त्याचीच भीती वाटते मला. तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि मुळात हे असं काही घडणारच नाहीये. अहो तो शिवाचा मित्र आहे आणि तिच्या विश्वासातला आहे. त्याच्यामुळे असं काही होणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हं? हेच मला एकीकडे वाटतंय ग, पण मी थोडा जास्त विचार करतोय का? हो. आता चला तिला अभ्यास करू द्या. चला चला. हो चला चला. ए हॅलो, कोण आहे ही बाई? घरात काय करते? आई आई हो, मागच्या महिन्यात जे डील झालंय ना, ते लोक आपल्याला आता 4-5 दिवसात भेट. हो, कोणी पाहुणे आली आहे का आपल्याकडे? पाहुणी अशी पदरवी कोण आहे? ए को को भाऊ, ऑफिस मध्ये जे म्हटलं होतं ना माणसं वाढवायची आहेत, त्याचा जरा आपल्याला विचार करावा लागेल. अरे लवकर. विचार काय वाढवायची? हो पण काय विचार हे ए थांब, ए थांब. कोण आहेस तू? काय ग? ए मुकी आहेस का? बोल ना, कोण आहेस तू? आणि आमच्या घरात कशी घुसलीस ग? हे बघा, मी काही केलं ना तर तुमचा शब्द पाळला नाही असं होईल सीताई. शिवा, काय नाटकं चालली आहेत? नाटक नाहीये. अहो तुम्ही काल बोललात ना की तुझं तोंड पण बघायचं नाही, तू असशील तर मी निघून जाणार तिथून. तर मग तुम्हाला तुमच्या घरात असं मन मोकळेपणाने फिरता यावं म्हणून मी माझंच तोंड झाकून घेतलंय. वा, बघतेस नाही कसा शब्द फिरवलाय तुझा? वा शिवा, ही आयडिया जी केलीस ना तू, तर मस्त केलीस, मजा आली. मूर्खपणा आहे हा सगळा. अरे पण माझं ऐकून घ्या ना सीताई. अहो सीताई, माझा मी काय म्हणते ऐका. शिवा, अगं आता हे काय नवीन? सीताईचं मन जिंकायचंय ना, मग त्यांना वाईट नको वाटायला म्हणून हे सगळं करत होते. आणि तुला असं वाटतं की तू हे असं केल्याने सीताईचा राग शांत होईल? बघा, एक दिवस त्यांचं एवढं प्रेम असेल ना माझ्यावर की तुम्ही सुद्धा बोलाल की सीताईचं एवढं कोणावर प्रेम आहे असं आम्हाला वाटलं नव्हतं. आता चला काम बाकी तुला सांगतो, ही मुलगी सीताचं मन जिंकण्यासाठी काय करेल काही सांगता येत नाही. नाही पण जिंकणार ती सीताईचं मन नक्की जिंकणार. खरंय.